सांगली स्वराज्यातील एक वीररत्न असणाऱ्या वीर शिवा काशीद यांची स्वामीनिष्ठा आजच्या तरुणांसाठी आदर्शवत आहे, असे विचार काँग्रेस जिल्हाध्यक्ष व नगरसेवक राजेश नाईक यांनी व्यक्त केले। लोकधारा युवा मंच वतीने यंदा ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली। मंचचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। जनार्दन झेंडे सर यांनी प्रास्ताविक केले। जनता दलाचे शशिकांत गायकवाड हे म्हणाले की वीर शिवा काशीद यांच्या बलिदानामुळे आपल्या समाजाची मान उंचावली। शिवसेनेचे नेते पंडितराव बोराडे म्हणाले की वीर शिवा काशीद अजरामर आहेत। यावेळी नाभिक समाज जिल्हाध्यक्ष सुरेश झेंडे तसेच विकास जाधव, मोहन सपकाळ, प्रवीण सपकाळ, गणेश वाघमारे, लालू जाधव, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मारुती नवलाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। वीर काशीद यांचे आज पुण्यतिथी निमित्त सर्वजण जमलेले बंधूंनो, वीर काशीदचा इतिहास म्हणजे प्रति शिवाजी महाराज जर वीर काशीद त्यावेळेला जर त्यांनी स्वतः शिवाजी महाराजांचं अंगावर वस्त्र घालून जर हे केलं नसतं तर आज स्वराज्य घडला नसता। कारण असे मोठमोठे महाराजांच्याकडे वीररत्न असल्यामुळेच महाराज स्वराज स्थापन करू शकले, नाहीतर ही वेळ आपल्यावर आज दिसली नसती, आपण गुलामगिरीतच अजून राहिलो असतो। आणि अशा वीर काशीद सारख्यांचे पुण्यतिथी आपण साजरी करतो, खरं म्हणजे आपलं भाग्य आहे। आणि ह्यांच्यामुळे आपण आज इतिहासात नाव नोंदवलं जाते आणि आपण लोकात स्वतंत्रपणे राहिलं जाते, याचं खरं गौरव आणि कौतुक करण्यासारखं आहे। मी प्रशांतला, आमच्या मित्राला अभिनंदन करतो की दरवर्षी ते या पद्धतीने इथं करतात आणि ह्यापुढे जर काय लागत असेल मदत तर आपण चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीनं एक चांगल्या कार्यक्रम घेऊन आपण करावा असं मी त्यांना विनंती करतो। एखादा पवाडा वगैरे जर लावता आला तर आपण इथे वीर काशीदांचा पवाडा लावूया आणि करूया पुढच्या याला त्यांच्या जयंतीनिमित्त। एवढंच एक ग्वाही करतो, थांबतो। छत्रपती शिवरायांचे जीवाभावाचे जे मावळे होते, जे सहकारी होते, त्यापैकी त्यातलं एक नररत्न म्हणून वीर शिवा काशीद यांचं नाव आग्रह लेखानं आपणाला घ्यावं लागेल। शिवा काशीद आणि आताच या कार्यकर्त्यांनी बोलले की वेळ टाईम माणसाच्या आयुष्यामध्ये महाराजांनी एवढं लिहून ठेवलंय की तुम्हाला दुसरा इतिहास वाचायची गरज नाही आहे। इतकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये माणसाला प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये संसारिक असू दे किंवा अशी राजकीय असू दे, सामाजिक असू दे, सगळ्या गोष्टी या इतिहासामध्ये नमूद आहेत। ते वाचण्याची गरज आहे आणि ते अंगीकारण्याची गरज आहे। नुसतं वाचून चालणार नाही। पण आमदार एक केसावडे तर त्या शिवा काशीदांचा काही गुण घेऊ शकतो का? ज्यांनी एका आपल्या राजासाठी, आपल्या धन्यासाठी जीव दिला, जीवाचा जीव नेच्यावर केला, अशी माणसं आजच्या काळामध्ये होणं गरज आहे। राजेश नाईक आज सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले। आता देशामध्ये अशी परिस्थिती आहे की तुम्ही आम्हाच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना सुद्धा जरी हाक दिली तर देशावर होणारा जो अन्याय आहे, अत्याचार आहे, अंधश्रद्धा आहे आणि ज्या काही रूढी परंपरा मोडून काढण्याचं जे प्रकार आहे किंवा संविधानाला डबऱ्यात घालण्याचं जे चाललंय, त्याला कुठेतरी शह देण्यासाठी आपण सर्वांनी या पुढच्या काळामध्ये झटलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं शिवा काशीद यांना आपण श्रद्धांजली वाहिली असं मला वाटेल। या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व जण या ठिकाणी जमलात त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन। लोकधारा युवा मंचच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी शिवा काशीद पुण्यतिथी साजरी करण्यात येते। दरवर्षी इथं मोठ्या संख्येने आमचे मित्रमंडळी, मित्रपरिवार, समाजाच्या पलीकडचे लोक म्हणजे समाजापुरतं मर्यादित राहिलेले हे शिवा काशीद नाही आहे, आता सगळीकडे सर्वदूर सगळीकडे पुण्यतिथी साजरी केली जाते। विशेष म्हणजे शिवा काशीद प्रतिष्ठान किंवा सेना मंदिर कार्यालय इथे सगळीकडे ही पुण्यतिथी साजरी केली जाते। पण सगळ्यात प्रथम आपण या स्टेशन चौकात ह्या पुण्यतिथीची सुरुवात केली, तेव्हापासून आज तागायत ही सगळ्या मित्रमंडळींची, वडिलांचे मित्रमंडळी असतील, माझे मित्रमंडळी असतील, या सगळ्यांची साथ या प्रतिष्ठान या लोकधारा युवा मंचला लाभली। त्यामुळे आजपर्यंत हे कार्यक्रम पुण्यतिथी आपण व्यवस्थित करतोय। इथनं पुढे सुद्धा एक पुण्यतिथी आम्ही साजरी करत राहू, शिवा काशीद यांचा आदर्श घेत राहू। या सगळ्या तरुणांसाठी शिवा काशीद हे एक प्रेरणास्त्रोत आहे अशी माझी भावना आहे। इथं या सगळ्या उपस्थितांचं मी आभार मानतो। विशेष म्हणजे आमच्या भागाचे राजेशदादा नाईक हे असतील, त्यांनी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी इथं लगेच हजेरी लावली, त्यांचं मनापासून आभार।